फर्स्ट इयर तुमच्यापासून छोडसा यार, तुम्ही काय करताय मला तेच कळत नाही. यांची लिंक्डइनच्या आधी ट्विटरवर प्रोफाईल बनल्या. बाळांनो, आपल्याला खऱ्या जॉबची गरज आहे, दुसऱ्या जॉबची गरज नाहीये. मी स्वतः तिथे 1 वर्षापासून जॉब करतोय. फर्स्ट इयरच्या पोरांना पाहिले तुम्ही कधी? कधी फर्स्ट इयरच्या पोरांना पाहिले? इतके एनर्जाइज असतात, एकदम असं क्रांतिकारी. हम भी लाएंगे कॉलेज में क्रांति, हम भी लाएंगे कॉलेज में क्रांति. अरे बाळांनो, क्रांती स्वतः कॉलेजला येत नाही. तिचा अख्खा आयुष्य पण शीटवर चाललंय, तुम्हाला काय माहिती? आणि ह्या पोरांना ज्ञान पाजळायला येते सेकंड इयरची पोरं. सेकंड इयरची पोरं आहेत का नाही? हे काय कसा कसा मंद आवाज आला? 4-5 दिवस आधी रिझल्ट लागला यांचा. हा आहेत का? 3, 4, 3, 4, 5 ऑल पूर्ण एकही विषय निघला नाही. परत एकदा रिचेकिंगला टाकून बघतो, नाही लिहिणार. तू पेपर मध्ये गाणे लिहून आलाय. सेकंड इयरच्या पोरांना वाटतं यांनी अख्खं आयुष्य बघितलंय 2 सेमिस्टर मध्ये. यांना वाटतं आम्ही सगळं पाहिलंय, हम कोई पता है जो पता है. आणि हे मला कसं माहिती? मी स्वतः सेकंड इयरला आहे. मस्त येणार नाहीत, मला बोट कमी आहेत. सेकंड इयर मध्ये माझा एक मित्र बनला होता, प्रथमेश नावाचा. त्याच्यासारखं मंद मूड येडपट पागल पोरं मी आजपर्यंत पाहिलं नाही. म्हणजे दुनियाचा अंत जर होणार असेल तर सगळ्यात पहिलं मरण प्रथमेश डिझर्व करतंय. नाही, फारच येणं होतं ते पोरग. म्हणजे काय, म्हणजे एक दिवस झाला असं, सबमिशनचा दिवस होता. सबमिशन एक पोरगी अशी पळत आली, प्रथमेश प्रथमेश प्रथमेश. हा, हीच ती ही धनकवडीची किम कार्डेशियन. प्रथमेश, मेरी सारी असाइनमेंट्स गुम हो गई एंड आई रियली डोंट नो व्हाट टू डू. तुम्हाला माहिती तुमचा भाऊ काय म्हणलाय? प्रथमेश, तुम्हाला माहिती भाऊ काय म्हणलाय? कोई बात नहीं, तुम अपना नाम मेरी असाइनमेंट्स पे डालकर सबमिट कर देना. तुम अपना नाम मेरी असाइनमेंट्स पे डालकर सबमिट कर देना. त्या दिवशी ती पोरगी जर म्हणली असते ना, वाव हे चिखल काय सुंदर दिसतंय, ते एडपट लोळलं असतं त्याच्यामध्ये, असं असं करून लोळलं असतं. पण त्याच्यात त्या बिचारीची पण काही चूक नव्हती. खरं सांगायचं तर त्या बिचारीची काही चूक नव्हती त्याच्यात. त्याचे आई बाप तसे होते. बिचारायला ट्रॉमाटाईज करून टाकला होता. नाही, मला तुम्ही सांगा, जेव्हा तुम्ही फर्स्ट इयरला कॉलेजमध्ये आला होता तेव्हा तुमच्या मम्मी पप्पांनी तुम्हाला कसं टाटा बाय बाय केलं होतं? बेटा, आय नो इट्स गोइंग टू बी व्हेरी हार्ड फॉर यू. आय नो इट्स गोइंग टू बी व्हेरी हार्ड फॉर यू, बट जस्ट टू लेट यू नो इट्स गोइंग टू बी हार्ड फॉर अस टू. वी आर गोइंग टू मिस यू. रडारड होत असत. याच्या आई बापाने याला हाकलून दिला असं. त्याच्यामुळे बिचारा ट्रॉमाटाईज झाला. हॉस्टेलचे दिवस भारी होते. हॉस्टेलमध्ये किती लोक राहिलेत? हॉस्टेलमध्ये राहिलेत का नाही? आवाज करा. दिसते दिसते. हे काय हे काय हे काय काच फोडलेला, उगत नळ चालू केलेला. काही गरज नाही नळ चालू करायची. अख्ख्या हॉस्टेल आंघोळ्या करते नाही आता. आंघोळीच नाही पोरांचा. वास सुटला अख्ख्या हॉस्टेलचा. का? आंघोळीच नाही पोरांचा. हॉस्टेलच्या पोरांचं फार अवघड आहे. एका दिवशी काय झालं, आमच्या एका क्रांतिकारीला काहीतरी आयडिया आली. ते म्हणलं चला काहीतरी क्रांती करू. तो गेला प्रत्येक दरवाजावर असा खट खट खट, चला काहीतरी करू आपण, खट खट खट, चला खट खट खट. 15 पोरं झाले कॉरिडॉर मध्ये. कोणाला काहीच आयडिया नाही काय करायचंय, नुसते जमायत अशी सारखे. मग तो क्रांतिकारी म्हणतो, आपण एक काम करू, आपण लपाछपी खेळू. 19 वर्षाचे पोरं आहेत बरं काय, हे जग बदलणार आहे. लपाछपी खेळायला हॉस्टेलमध्ये. आपण एक काम करू, आपण ना लपाछपी खेळू मस्त. आता प्रश्न असा उद्भवतो मित्रांनो की लपाछपी तर खेळायची, पण डेन कोण देणार? काय वाटतंय तुम्हाला, डेन कोण देणार? द गाय विथ 0 सर्वायवल स्किल्स, प्रथमेश.
नहीं बनना मुझे स्लम डॉग मिलियनेयर, ये स्लम डॉग है मिशन पे। सिस्टम के कीड़े जो रेंगते अपने कफन पे, बचपन से छुरा रखा इन्होंने अपने गर्दन पे। पुस्तक में ये लिखते गलत, सीखते गलत, सीखते गलत।